मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी आज सांगली रेल्वे स्थानकाची पाहणी केली। स्थानकावरील कामांसह नव्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत असलेल्या सांगलीकरांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर, गजानन साळुंखे, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्याशी यादव यांनी चर्चा केली। जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ही सांगली स्थानकावर तसेच जादा उत्पन्न देणाऱ्या किर्लोस्कर वाडीला नव्या गाड्यांना थांबा मिळत नसल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली। यावर यादव यांनी याबाबत रेल्वे प्रशासन नेहमीच सकारात्मक राहील असं स्पष्ट केलं। सांगलीतील चिंतामणी नगर उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामाबद्दल साखळकर यांनी तक्रार केली। रेंगाळलेल्या कामाचा विपरीत परिणाम जिल्ह्याच्या दळणवळणावर तसेच आर्थिक उलाढालीवर झाल्याचं त्यांनी सांगितलंय। यादव यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाम अभियंत्यांशी चर्चा केली। हे काम तातडीने मार्गी लागावं यासाठी सूचना देऊ असं यादव म्हणाले। सांगलीच्या रेल्वे स्थानकावर अद्याप प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर पादचारी पुलाचं काम सुरू नसल्याचं साखळकर यांनी सांगितलं। यावर यादव म्हणाले, सांगलीच्या स्थानक सर्व प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल होईल। स्थानकाच्या विकासाची मंजुरी कामे वेळेत आणि गतीने पूर्ण कशी होतील याबाबत दक्षता घेतली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले।